तुम्ही व्हिडिओ अपलोड करताय पण व्हिडिओवरती व्ह्यूजच येत नाहीयेत, 0 व्ह्यू वरती तुमचा व्हिडिओ स्टक होऊन जातो आहे. पहिला तास गेला, 5 तास झाले, 7 तास झाले, 1 दिवस झाला तरी देखील 10 ते 20 व्ह्यूजच्या पुढे लॉंग व्हिडिओज वरती व्ह्यूजच जात नाहीयेत. त्यामुळे तुम्ही घाबरून लॉंग व्हिडिओज टाकणं सोडून दिले. कारण की मला खूप कमेंट्स होत्या की ताई आमच्या शॉर्ट्स व्हिडिओवरती ना चांगले व्ह्यूज येतात, पण लॉंग व्हिडिओ टाकला की व्ह्यूज येतच नाही, त्यामुळे आम्ही लॉंग व्हिडिओज टाकत नाहीये. पण असं करू नका. लॉंग व्हिडिओ तुमच्या चॅनलच्या ग्रोथसाठी, तुमच्या रेव्हेन्यूसाठी, तुम्हाला तुमची ओळख निर्माण करून देण्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि तुम्हाला असं वाटतंय का युट्यूब तुमचं चॅनल लोकांपर्यंत पुशच करत नाहीये, लोकांना दाखवतच नाहीये, त्यामुळे व्ह्यूज येत नाहीयेत, तर आजचा व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की 0 व्ह्यूजची जी समस्या आहे, प्रॉब्लेम आहे ना, आजच्या व्हिडिओमध्ये फिक्स होणार आहे आणि तुमच्या व्हिडिओजवरती देखील व्ह्यूज यायला सुरुवात होणार आहे. तर हाय हॅलो नमस्ते, मी माया पुन्हा एकदा स्वागत करते चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप देखील द्या, कारण की तुमच्यापर्यंत मी असेच महत्त्वाचे व्हिडिओज नेहमी आणत असते. तर तुम्हाला हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. शॉर्ट व्हिडिओ बनवण्यामध्ये वेळ कमी लागतो, त्यामध्ये रीच जास्त आहे, लोकांपर्यंत जास्त पोहोचतात. पण लॉंग व्हिडिओचा जो वाटा आहे आपल्या चॅनलच्या ग्रोथमध्ये, आपल्या चॅनलच्या रेव्हेन्यूमध्ये, आपल्या पर्सनल फायनान्शियल ग्रोथमध्ये खूप मोठा आहे. कारण की लॉंग व्हिडिओजवरती मिळणारा रेव्हेन्यू हा खूप जास्त असतो. तुम्हाला रेव्हेन्यू कसा मिळतो हे बघायचं असेल ना, तर मी 1Kच्या मागे, म्हणजे 1K व्ह्यूजच्या मागे युट्यूब आपल्याला किती रेव्हेन्यू देतो याचा डिटेल्ड व्हिडिओ बनवलेला आहे, नक्की चेकआउट करा. तर लॉंग व्हिडिओज खूप महत्वाचा भाग आहे आपल्यासाठी. आता ज्यांचे फक्त शॉर्ट्सचे चॅनल्स आहेत त्यांनी देखील लॉंग व्हिडिओ बनवायला सुरुवात करायला पाहिजे. कारण की शॉर्ट्समध्ये मिळणारा रेव्हेन्यू जो आहे ना तो खूप कमी असतो. फ्रँकली सांगायचं झालं तर त्या मनाने लॉंग व्हिडिओजमध्ये आपल्याला जास्त रेव्हेन्यू मिळतो आणि लॉंग व्हिडिओजमुळे आपलं चॅनल जे आहे लवकरात लवकर मॉनिटाईज व्हायला देखील मदत होते. तुम्हाला मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया माहिती असेलच की लॉंग व्हिडिओवरती आपल्याला 4000 वॉच टाइम पूर्ण करायचा असतो एका वर्षामध्ये आणि 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे असतात. पण शॉर्ट्स व्हिडिओवरती आपल्याला 10 मिलियन व्ह्यूज पूर्ण करायचे असतात, ते देखील लास्ट 90 डेजमध्ये, म्हणजेच लास्ट 3 महिन्यांमध्ये. त्यामुळे ना शॉर्ट्स जोपर्यंत व्हायरल होत नाहीत, 2-3 शॉर्ट्स तुमचे भन्नाट व्हायरल होत नाहीत ना, तोपर्यंत तुमचं चॅनल मॉनिटाईज होत नाही. आणि अदर हँड आपण बघायला गेलो तर लॉंग व्हिडिओजमध्ये तुमच्याकडे पूर्ण एका वर्षाचा कालावधी असतो, 365 डेजचा कालावधी असतो तुमचं चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी, आणि त्यामध्ये आपण लॉंग व्हिडिओज टाकून आपलं चॅनल आरामशीर मॉनिटाईज करू शकतो. पण मला खूप साऱ्या अशा कमेंट्स येतात की आम्ही लॉंग व्हिडिओज टाकत नाही कारण की लॉंग व्हिडिओजवरती व्ह्यूजच येत नाहीयेत, शॉर्ट्सवर व्ह्यूज चांगले येतात त्यामुळे आम्ही शॉर्ट्सच टाकतो आहोत, लॉंग व्हिडिओजवरती आम्ही फोकस करत नाही. पण असं करू नका, लॉंग व्हिडिओजवर देखील फोकस करायला सुरुवात करा. पण व्ह्यूज येत नाहीत, 0 व्ह्यूवरती आपलं चॅनल जे आहे किंवा आपला व्हिडिओ जो आहे तो स्टक झालेला आहे, मग आपल्या चॅनलमध्ये काही गडबड आहे की युट्यूबने काहीतरी गडबड करून ठेवलेली आहे, हे माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे. तर जेव्हा तुम्ही तुमचा चॅनल सुरू करताना त्यावेळेस तुम्हाला तुमची एक कॅटेगरी जी आहे आपल्या चॅनलची ती फिक्स करायची आहे. पूर्वी असं व्हायचं की मिक्स कंटेंटला देखील भरभरून व्ह्यूज यायचे, मिक्स कंटेंट देखील खूप चालायचा. पण आत्ता ना ते खूप कमी झालेलं आहे. त्यामुळे एक कॅटेगरी फिक्स करा आणि त्या फिक्स कॅटेगरीमध्ये व्हिडिओ बनायला सुरुवात करा, महत्वाची गोष्ट. त्यानंतर तुमचे ज्या काही YT स्टुडिओच्या डेस्कटॉप मोडच्या सेटिंग्स आहेत, ठीक आहे, म्हणजे इतर क्रिएटर सांगतात ही लिंक ती लिंक टाकून सबस्क्रायबर्स वाढा किंवा व्ह्यूज वाढवा, तसं नाही सांगत आहे मी. युट्यूबने ज्या सेटिंग सांगितलेल्या आहेत की आपलं ॲडव्हान्स फीचर अनेबल असलं पाहिजे, इंटरमिडिएट फीचर अनेबल असलं पाहिजे, त्याबरोबर सेटिंग्समध्ये काही आपल्याला कीवर्ड्स टाकायचे असतात, काही आपल्याला टॅग्स टाकायचे असतात, ते पूर्ण करून घ्या. ते देखील खूप महत्वाचं आहे, कारण की त्यामुळे युट्यूबला समजतं तुमचं चॅनल किंवा तुमचे व्हिडिओज ना कोणत्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवायचे आहेत, ते चॅनल कसं ओपन करायचं आहे, कोणकोणत्या सेटिंग्स आहेत, कीवर्ड्स टॅग्स कसे टाकायचे आहेत, याचा पूर्णपणे डेडिकेटेड व्हिडिओ चॅनलवरती आहे, नक्की चेकआउट करा. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच. मुख्य गोष्ट काय आहे, तुमचा हा जो काही गैरसमज आहे ना की युट्यूब आपल्या चॅनल लोकांपर्यंत पोहोचवत नाहीये, युट्यूबच आपल्या चॅनलला अडथळे निर्माण करतो आहे, हे डोक्यातून काढून टाका. कुठे ना कुठे आपल्या कंटेंटमध्ये काहीतरी कमी असते, त्यामुळे युट्यूब तो व्हिडिओ जो आहे लोकांना रेकमेंड करत नाही. याच्या मागे देखील कारणं आहेत, ती कारणं आपण पुढे डिस्कस करणार आहोतच. पण प्रॉपर फोकस हा तुम्ही तुमच्या कंटेंटवर द्यायला पाहिजे. लोकांना जेव्हा कंटेंट आवडेल तेव्हा लोक आपोआपच व्हिडिओ बघायला सुरुवात करतील. तर हा जो 0 व्ह्यूजचा प्रॉब्लेम आहे किंवा 9 ते 10 व्ह्यूजच येतात, व्ह्यूज वाढत नाहीये, तर हा प्रॉब्लेम कसा फिक्स करायचा.
पहिली गोष्ट आहे, ज्यावेळेस तुम्ही लॉंग व्हिडिओज टाकत आहात, सगळ्यात पहिल्यांदा लॉंग व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचा एसईओ करायचा आहे. आता एसईओ जो आहे तो भरमसाठ नाही करत बसायचा, पण टायटल आपलं व्यवस्थित असलं पाहिजे, डिस्क्रिप्शन नीट असलं पाहिजे, थंबनेल नीट असलं पाहिजे, मोजके टॅग्स असले पाहिजे, मोजके कीवर्ड्स असले पाहिजे. म्हणजे असे भरमसाठ टॅग्स, भरमसाठ कीवर्ड्सचा मारा करायचा नाही. मोजके असले पाहिजे, म्हणजे युट्यूबला लगेचच ते कॅच करता येईल आणि तुमच्या ऑडियन्स पर्यंत पोहोचवता येईल. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतं इम्प्रेशन. तुम्हाला माहिती असेल, जर व्हिडिओला चांगलं इम्प्रेशन सुरुवातीच्या तासांमध्ये मिळालं तर युट्यूबच्या अल्गोरिदमला समजतं की हा व्हिडिओ जो आहे लोक बघण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत, त्यामुळे तो व्हिडिओ युट्यूब अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो. आता समजा मी आत्ता व्हिडिओ टाकलेला आहे आणि पुढची 2 तास त्या व्हिडिओला काहीच इम्प्रेशन्स मिळालेले नाहीयेत, म्हणजे लोकांनी तो व्हिडिओ बघितलाच नाहीये. ठीक आहे, लोकांच्या समोर तो व्हिडिओ आलेला आहे, युट्यूबने काही ठराविक, सुरुवातीला जेव्हा आपण व्हिडिओ टाकतो ना, युट्यूब ठराविक लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचवतो, पण त्या ठराविक लोकांनी जर तो व्हिडिओ बघितलाच नाही तर इम्प्रेशन जे आहे ना आपल्या व्हिडिओचं, ते डाऊन व्हायला सुरुवात होते आणि मग इथूनच सगळा नकारात्मक खेळ सुरू होतो. इम्प्रेशन डाऊन म्हणजे आपला व्हिडिओ जो आहे अजून पुढपर्यंत युट्यूब पोहोचवतच नाही. म्हणून सुरुवातीला इम्प्रेशन्स चांगले मिळवायला पाहिजे. आता हे चांगले इम्प्रेशन्स कसे मिळवायचे? सोपा उपाय आहे. तुम्ही व्हिडिओज टाकता आहात, आता मी व्हिडिओ टाकलेला आहे, मला माहिती आहे की माझी आई बघेल, ताई बघेल, भाऊ बघेल, बहीण बघेल, मामा बघेल, मामी बघेल. ठीक आहे ना, आपल्या विश्वासातले काही लोक असतात, काही व्यक्ती असतात की ते आपला व्हिडिओ बघतातच बघतात. व्हिडिओ टाकल्याबरोबरच काय करायचं आहे, त्याची लिंक शेअर नाही करत बसायची. व्हिडिओ टाकायचा आणि लगेचच तुमचा एक फॅमिली ग्रुप असेल किंवा काही असेल, त्यामध्ये मेसेज करून टाकायचा किंवा इंडिव्हिज्युअल मेसेज करायचा की मी व्हिडिओ टाकलेला आहे, प्लीज एकदा बघा. ठीक आहे, आता पुण्यावरून एकाने बघितला, मुंबईवरून एकाने बघितला, ठाण्यावरून एकाने बघितला, कोल्हापूरवरून एकाने बघितला ना, काय होतं, या सगळ्या सिटीज मधला एक एक इम्प्रेशन तरी आपल्या व्हिडिओवरती मिळतं आणि मग युट्यूब हळूहळू ना तो व्हिडिओ अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात करतं. सुरुवातीचे इम्प्रेशन्स खूप महत्वाचे असतात. ठीक आहे, म्हणून व्हिडिओ टाकल्याबरोबरच सुरुवातीच्या काळामध्ये म्हणते मी, ज्यावेळेस आपलं चॅनल नवीन असतं, आपले व्हिडिओज लोकांपर्यंत पोहोचवायला आपल्याला स्वतःला मदत करायची असते आपल्या व्हिडिओला, त्यावेळेस तुम्हाला हे सगळं करावंच लागणार आहे. तुम्ही विचार कराल की माझं चॅनल नवीन आहे, मी प्रायव्हेटली चॅनल ओपन केलेलं आहे, कोणालाही माहिती होता कामा नये किंवा कोणालाही कळता कामा नये. तर त्यावेळेस तुमचा कॉन्टेंट जो आहे ना तेवढा स्ट्रॉंग असला पाहिजे, तुमची एडिटिंग तेवढी स्ट्रॉंग असली पाहिजे, तुमचा व्हॉइसवर तेवढा स्ट्रॉंग असला पाहिजे आणि तुम्हाला युट्यूबमधलं सगळं टेक्निकल नॉलेज असलं पाहिजे. पण आपल्याला यामधलं काहीच माहिती नसतं सुरुवातीच्या काळामध्ये. म्हणून सांगते की ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ टाकता आहात त्यावेळेस लगेचच तुमच्या फॅमिली ग्रुपला, तुमच्या मित्रमंडळींना कॉल करून, मेसेज करून सांगायचं की बाबांनो, प्लीज 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 व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ खाली एक छानशी कमेंट करा आणि एक व्हिडिओला लाईक द्या. हे जे पॉझिटिव्ह इम्प्रेशन्स आहेत तुमचं चॅनल ग्रो करण्यासाठी मदत करतात. म्हणून जर तुमचे सोशल मीडियावरती फ्रेंड्स असतील किंवा तुमचे युट्यूब थ्रूच फ्रेंड्स तयार झालेले असतील ना, तुम्ही तुमचा एक ग्रुप तयार करा आणि त्या ग्रुपमध्ये व्हिडिओ टाकायला सुरुवात करा किंवा त्या ग्रुपमध्ये तुम्ही सांगा की मी आता व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही बघा. ठीक आहे, यामुळे आपल्या व्हिडिओला सुरुवातीच्या काळामध्ये पॉझिटिव्ह इम्प्रेशन्स मिळतात आणि व्ह्यूज वाढायला सुरुवात होते. सुरुवातीच्या काळामध्ये जर तुम्हाला 9 ते 10 व्ह्यूज मिळाले ना, म्हणजे पहिल्या 1 तासामध्ये, तर समजून जायचं की त्या व्हिडिओला आपल्याला आपल्या चॅनलच्या मानाचे जे ॲव्हरेज व्ह्यूज असतात ना ते मिळणारच मिळणार. तर या ठिकाणी तुमचा खूप मोठा प्रश्न सुटलेला आहे. तुमचं कोणताही व्हिडिओ 0 व्ह्यू वरती अडकणार नाही. कोणताही व्हिडिओ तुमचा 9 ते 10 व्ह्यूज वरती अडकणार नाही. म्हणून व्हिडिओ टाकल्याबरोबरच आपल्या आप्तेष्टांना किंवा आपल्या फॅमिलीजला, आपल्या मित्रमंडळींना मेसेज करून सांगायचं की व्हिडिओ बघा. त्यानंतर आता 2 तास झालेले आहेत. 2 तासामध्ये युट्यूबने देखील बघितलेलं आहे किती लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवायचा आहे, किती इम्प्रेशन्स मिळालेले आहेत, कशा प्रकारे तुमचा व्हिडिओ काम करतो आहे. 2 तासानंतर तुम्ही तुमच्या व्हिडिओची लिंक जी आहे तुमच्या व्हॉट्सअपला ठेवा, तुमच्या इन्स्टाला ठेवा, तुमच्या फेसबुकला ठेवा. सोशल मीडियाचा वापर करा. सोशल मीडियाच्या वापरामुळे जे काही वॉच टाईम मिळतात, जो काही व्ह्यू मिळतो तो काउंट होतो. खूप वेळेस जे क्रिएटर्स आहेत ना अशी अफवा पसरवतात की सोशल मीडियावरती पोस्ट करू नका किंवा सोशल मीडियावरती लिंक टाकू नका, त्यामुळे तुमच्या चॅनलला प्रॉब्लेम होईल किंवा ते जे व्ह्यूज आहेत किंवा ते जे वॉच टाईम आहे तो काउंट नाही होणार. तर असं नाहीये. सोशल मीडियाचे व्ह्यूज, सोशल मीडियाचे
वॉच टाइम जे आहे ना ते काउंट होतात. त्यामुळे लगेचच नाही या, 1-2 ते 3 तासाने तुम्ही तुमच्या व्हिडिओची लिंक जी आहे ती शेअर करा. मोठे मोठे युट्यूबर सर्रास करतात. त्यांच्या तुम्ही इन्स्टाच्या स्टोऱ्या बघा, फेसबुकच्या स्टोरीज बघा. व्हिडिओ टाकल्यानंतर ते त्यांची जी लिंक आहे व्हिडिओची ना ती शेअर करतात, म्हणजे अजून जास्त ऑडियन्स पर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे. त्यानंतरचा पॉइंट आहे थंबनेल. खूप लोक थंबनेलला इम्पॉर्टन्स देतच नाहीयेत. थंबनेल खूप मेजर रोल प्ले करतो तुमचा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. थंबनेल जर स्ट्रॉंग असेल ना तर तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज हमखास येतातच. थंबनेल आणि थंबनेलमध्ये तुम्ही काही लिहित आहात हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही बघत असाल जेव्हा आपण YT स्टुडिओ ओपन करतो, YT स्टुडिओमध्ये जेव्हा आपले व्हिडिओज आपण बघतो त्या व्हिडिओजच्या राईट साईडला ग्रीन ॲरो असतो. तो ग्रीन ॲरो जेव्हा वरती जात असतो ना त्यावेळेस समजायचं की आपला थंबनेल जो आहे व्यवस्थित काम करत आहे, वायडर ऑडियन्स पर्यंत तो पोहोचत आहे. ठीक आहे, पण त्याच वेळेस हा जर थंबनेल खालच्या दिशेने जात असेल तर समजायचं की आपला थंबनेल जो आहे अजिबातच काम करत नाही. आपल्याला आपला थंबनेल चेंज करण्याची गरज आहे आणि युट्यूबने थंबनेल चेंज करण्याची आपल्याला मुभा देखील दिलेली आहे. म्हणजे आपण आपले थंबनेल कितीही वेळेस चेंज करू शकतो. यासाठी युट्यूबने AB टेस्टिंग देखील दिलेली आहे. तुम्ही तुमच्या थंबनेलची AB टेस्टिंग देखील करू शकता. AB टेस्टिंगने जो थंबनेल लोक जास्त बघण्यात इंटरेस्टेड आहेत, ज्या थंबनेलमुळे जास्त तुम्हाला इम्प्रेशन्स मिळत आहेत ना तो थंबनेल युट्यूब स्वतः त्या ठिकाणी लावतो. त्यामुळे AB टेस्टिंगचा देखील तुम्ही उपयोग करू शकता तुमचे व्ह्यूज वाढवण्यासाठी. आणि आता तर AI मुळे थंबनेल बनवणं एकदम सोयीचं झालेलं आहे. म्हणजे अगदी 5 मिनिटांमध्ये तुम्ही 2 ते 3 थंबनेल सहज बनवू शकता आणि ते AB टेस्टिंगला लावू शकता. तर थंबनेल AB टेस्टिंगला कधी लावायचे? लगेचच लावायचे नाहीत. 2 ते 3 तास झाल्यानंतर जेव्हा युट्यूब आपला व्हिडिओचा परफॉर्मन्स दाखवतं, तुमचा व्हिडिओ कसा परफॉर्म करत आहे त्यावेळेस आपण ठरवायचं की AB टेस्टिंगसाठी थंबनेल टायटल चेंज करायचं की नाही करायचं ते. म्हणून थंबनेलवरती देखील तेवढाच फोकस करा आणि मग जादू बघा की तुमच्या थंबनेलमुळे तुमच्या व्ह्यूज यायला कशा प्रकारे सुरुवात होते. नंतरचा मुद्दा आहे रॉंग टॉपिक. चुकीच्या वेळेस चुकीचा टॉपिक नाही निवडायचा. आता टॉपिक कसा निवडायचा हे मी खूप वेळ सांगितलेलं आहे. तुमच्या अॅनालिटिक्समध्ये तुम्हाला ट्रेंड्समध्ये ट्रेंडिंग टॉपिक्स दिसतात, ते टॉपिक्स निवडा. त्या टॉपिक्सवरती ऑन अँड एव्हरेज व्ह्यूज येतातच येतात, त्यामुळे तेच टॉपिक्स निवडायचे. त्यानंतर सीझनल टॉपिक्स देखील असतात. ज्यांचे रेसिपीचे चॅनल आहेत त्यांना माहिती आहे की आता उन्हाळ्याचा सीझन आहे, त्यामुळे उन्हाळी पदार्थ झाले, आमरस झाला, आंब्याचे पदार्थ झाले, लोणची झाली, पापड झाली. ठीक आहे, हे सगळे जे आहेत ना सीझनल ट्रेंडिंग टॉपिक्स आहेत, यावरती हमखास व्ह्यूज येतातच येतात. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल सरिताज किचनने खाऊचा एक सिरीज सुरू केलेली आहे. लहान मुलांच्या खाऊची सिरीज सुरू केलेली आहे आणि तिची ती सिरीज जी आहे भन्नाट चाललेली आहे. म्हणजे हे मोठे क्रिएटर जे असतात ना डोक्याने काम करतात. कोणताही टॉपिक उचलून कशाही प्रकारे व्हिडिओज नाही बनवत आणि नाही टाकत. त्यांच्याकडे 6-6 महिन्याचे ऑलरेडी प्लॅनिंग असतात, ऑलरेडी शेड्यूल्ड असतात की आपण कोणत्या वेळेस कोणता व्हिडिओ टाकायचा आहे. गणपतीच्या वेळेस ते नॉनव्हेजचे पदार्थ नाही टाकत. ठीक आहे, गणपतीच्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे मोदकाचे पदार्थ असतात. त्यानंतर होळीच्या वेळेस नॉनव्हेज, पुरणपोळी हे असतात. होळीच्या वेळेस रेसिपीवाले वडापाव, भजीपाव हे नाही टाकत, ते पावसाळ्यात चालतात. तर ना खूप वेळेस सीझन वाईज देखील ट्रेंडिंग टॉपिक्स मिळतात आपल्याला. सीझन वाईज देखील आपले टॉपिक्स जे आहेत ते चेंज झाले पाहिजेत. आणि ज्या वेळेस तुम्ही अशा प्रकारे सीझन वाईज ट्रेंडिंग टॉपिक, करंट ट्रेंडिंग टॉपिक्स घेऊन व्हिडिओज बनवता त्यावेळेस आपोआपच तुमचे टॉपिक्स जे आहे ते ट्रेंडिंगमध्ये असल्यामुळे ना जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचायला मदत होते. म्हणून रॉंग टॉपिक्स निवडू नका. चुकीचे टॉपिक्स निवडले की व्ह्यूज नाही येणार. चांगले टॉपिक निवडा, ट्रेंडिंग टॉपिक निवडा आणि तुमच्या निशशी रिलेटेड टॉपिक्स निवडा. त्यानंतर आहे कन्सिस्टन्सी ठेवण्याचा प्रयत्न करा. गॅप देऊ नका. गॅप दिला तरी देखील तुमच्याकडे काहीतरी बॅकअप असला पाहिजे. तो गॅप पूर्ण करण्यासाठी गॅप दिल्यानंतर तुमचे व्हिडिओची रीच जी आहे ती आपोआपच कमी होते. त्यामुळे गॅप देणं टाळा. तेवढा टाईम मॅनेजमेंट करून ठेवा. व्हिडिओज डिलीट करणं टाळा. व्हिडिओ डिलीट केल्यामुळे आपल्या चॅनलवरती खूप जास्त निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. म्हणून व्ह्यूज येत नाहीयेत, व्हिडिओ डिलीट करून टाकते असं करू नका. व्ह्यूज येत नाहीयेत म्हणून व्हिडिओ डिलीट केला ना
तर जे व्ह्यूज येत आहेत ना ते देखील व्ह्यूज येणं बंद होतात. त्यामुळे व्हिडिओज डिलीट करू नका. वाटलंच तर त्याला अनलिस्टेड किंवा प्रायव्हेट करून ठेवा, पण व्हिडिओ डिलीट करू नका. व्हिडिओ डिलीट केल्यामुळे तुमचा तो डेटा जो आहे मायनस तर होतो, तुमचा वॉच टाइम मायनस होतो, तुमचे व्ह्यूज मायनस होतात आणि हे मायनस झाल्यामुळे ऑल्गोरिदमवरती निगेटिव्ह परिणाम होतो. युट्यूबकडे निगेटिव्ह सिग्नल जातो. निगेटिव्ह सिग्नल म्हणजे पुन्हा एकदा तुमचे व्ह्यूज जे आहेत कमी होणं, तुमचं रीच जे आहे ते कमी होणं असतं. त्यानंतरचा पॉईंट आहे एसईओ. एसईओ मी पहिल्यांदाच कव्हर केलेला आहे. जसं की मी सांगितलेलं आहे YT स्टुडिओमध्ये तुम्हाला युट्यूबने सांगितलेल्या काही खास सेटिंग्स आहेत, त्या सेटिंग्स पूर्ण करायला पाहिजे. पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या व्हिडिओच्या मानाने काही एसईओ करावा लागतो. तर भरमसाठ कोणताही एसईओ जो आहे उचलायचा, कॉपी करायचा आणि आपल्या व्हिडिओमध्ये टाकायचा असं न करता तुमचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती आहे, कोणता कंटेंट आहे ना त्याला धरून तुम्ही एसईओ करा. म्हणजे आता जर माझी रेसिपीचं चॅनल आहे तर रेसिपीचे असे काही 5-6 टॅग्स, 5-6 हॅशटॅग्स फिक्स असणार त्या एसईओ मध्ये, त्या टॅग्स मध्ये, त्या कीवर्ड्स मध्ये, जे प्रत्येक व्हिडिओमध्ये येणार. पण त्याचबरोबर आजची रेसिपी समजा पुरणपोळीची आहे तर मग पुरणपोळीशी निगडीत 4 ते 5 टॅग्स आणि कीवर्ड्स येतील. म्हणजे खूप सारे 50-60 25-30 कीवर्ड्स टॅग्स असा भडीमार न करता ठराविक 9 ते 10 टॅग्स कीवर्ड्स लावा. म्हणजे युट्यूबला समजणार आहे की तुमचा तो व्हिडिओ आहे कोणत्या ऑडियन्स पर्यंत पोहोचवायचा आहे ते. आणि ज्यावेळेस युट्यूबला तुमचा टार्गेट ऑडियन्स माहिती पडतो ना त्यावेळेस तुमच्या टार्गेट ऑडियन्स पर्यंत व्हिडिओ जे आहे ते पोहोचतात. हे सगळं जे आहे ना फॉलो करा. तुमच्या व्हिडिओला हमखास व्ह्यूज येणार म्हणजे येणारच. म्हणजेच काय, व्हिडिओ टाकला आहे, टाकल्यानंतर तुमच्या फॅमिली फ्रेंड्स सांगा व्हिडिओ बघायला, एक लाईक करायला, एक कमेंट करायला. त्यानंतर तुमचा एसईओ स्ट्रॉंग ठेवा, थंबनेल स्ट्रॉंग ठेवा. थंबनेल जेवढं बोलकं असेल तेवढा व्हिडिओ बोलला जातो, तेवढा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतो. सर्च बेस्ड कंटेंट बनवा, ट्रेंडिंग बेस्ड कंटेंट बनवा, ना की आपल्या मनाचा, आपल्याला जो वाटेल किंवा आपल्या घरामध्ये जे बनत आहेत त्याचा ओबड-धोबड व्हिडिओ बनवून टाका. असं करू नका. कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे. तुम्ही बघत असाल की प्रत्येक घरामध्ये एक तरी युट्यूबर आहे आणि एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये जर आपल्याला आपलं चॅनल टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला हटके काहीतरी करणं भाग आहे. त्यामुळे क्वालिटी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा. व्हॉइस ओव्हर नीट द्या. जेव्हा तुम्ही व्हिडिओ शूट करत आहात त्यावेळेस तुमच्या कॅमेऱ्याची लेन्स क्लिअर करा म्हणजे व्हिडिओची क्वालिटी वाढेल. एक छोटीशी रिंग लाईट घ्या, एक छोटासा माईक घ्या. जेवढा तुमचा आवाज व्यवस्थित व्हिडिओमध्ये येईल ना तेवढ्या लोकांना देखील बघण्यामध्ये इंटरेस्ट असतो. आता आपणच बघा, जर आपल्याला एखाद्या व्हिडिओचा आवाज क्लिअर नाही आला तर आपण तो व्हिडिओ नाही बघत, किंवा मग आपल्याला सुरुवातीलाच त्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट नाही वाटलं तर आपण स्वाईप अप करून टाकतो. म्हणजेच निगेटिव्ह इम्प्रेशन आपल्या व्हिडिओवरती पडतं. म्हणून ह्या काही गोष्टी आहेत ज्या गोष्टीवर तुम्हाला खरंच फोकस करण्याची गरज आहे. नाहीतर मग प्रत्येक वेळेस असंच होतं की आपलं खूप काम आपण करतो, दिवस रात्र काम करतो, पण त्यामध्ये क्वालिटी मेंटेन होत नाही. आपण म्हणावं तसं त्यामध्ये फोकस करत नाही आणि म्हणून मग युट्यूब जे आहे आपल्या चॅनलला त्याच्या अल्गोरिदममध्ये बसवत नाही. तर असं करू नका. थोडंसं पेशंटली काम करा. युट्यूब जे सांगतं आहे ते ऐका आणि त्याप्रमाणे काम करायला सुरुवात करा आणि मग रिझल्ट बघा की तुमच्या लॉंग व्हिडिओजवर देखील व्ह्यूज यायला सुरुवात होईल. म्हणूनच मी पुन्हा पुन्हा सांगते की 0 व्ह्यूज येत आहेत किंवा 9 ते 10 व्ह्यूज येत आहेत तर हे माझं बॅड लक आहे किंवा मग युट्यूब माझे व्हिडिओज पुश करत नाहीये, हा विचार करणं सोडून द्या. थोडंसं प्रॅक्टिकली विचार करा की आपण जर एखाद्याचा व्हिडिओ बघतो आहोत तर आपण त्याचा व्हिडिओ का बघतो आहोत, कारण की त्यामध्ये आपल्याला काहीतरी लर्निंग मिळत आहे, त्यामध्ये आपल्याला काहीतरी क्वालिटी मिळत आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण व्हिडिओ बघतो आहोत. म्हणूनच आपल्या व्हिडिओमधून देखील आपल्या ऑडियन्सला काहीतरी मिळालं पाहिजे, काहीतरी लर्निंग मिळालं पाहिजे, काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे, काहीतरी नवीन बघायला मिळालं पाहिजे, काहीतरी एंगेजिंग मिळालं पाहिजे, काहीतरी क्वालिटी मिळाली पाहिजे. असा व्हिडिओ तयार करा आणि मग मॅजिक बघा की तुमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज नक्कीच येतील. प्रत्येक मोठ्या क्रिएटरने 0 व्ह्यूज पासूनच सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला त्यांच्या व्हिडिओजवरती देखील व्ह्यूज नव्हते, पण हार न मानता इम्प्रूव्हमेंट करत गेले स्वतःमध्ये, व्हिडिओजमध्ये, कंटेंटमध्ये, स्ट्रॅटर्जीमध्ये. आणि आज जो मोठा युट्यूबर आहे तो त्याच्या हार्डवर्कमुळे, त्याने केलेल्या मेहनतीमुळे, त्याने स्वतःमध्ये केलेल्या बदलावामुळे आहे. तुम्ही देखील ते नक्कीच करू शकता. तर हे सगळे पॉईंट्स नक्कीच लक्षामध्ये ठेवा आणि अशा प्रकारे काम करायला सुरुवात करा. आणि तुमचं चॅनल तुम्हाला अजून ग्रो करायचं असेल, अजून युट्यूबच्या छोट्या छोट्या टेक्निक्स माहिती करून घ्यायच्या असतील, छोटे छोटे
छोट्या छोट्या गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतील, युट्यूब बद्दलचे अपडेट्स, रूल्स, रेग्युलेशन, पॉलिसी माहिती करून घ्यायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवर तुम्हाला ना हे सगळं काही साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये शिकायला मिळतं. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप देखील द्या. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप शेअरिंग अँड स्टे हेल्दी. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करते.